शिक्षिकेची अभिनेत्री कशी घडली? अरे डान्स तर मी शिकलेले डान्स, होते. मला खूप बोलायचं तर डान्सबद्दल. त्याच्यामुळे डान्स शिक्षिका म्हणून त्या शाळेमध्ये लागले हो, होते, हो. थिएटर शिकवणार. पण मग नुसती थिएटर अशी त्यांच्याकडे पोस्ट नव्हती इंदरव्हील शाळेमध्ये. पण त्यांना असं वाटत होतं की आपण मुलांना नाटक आणि डान्स ह्या पद्धतीचं पण काहीतरी शिक्षण आपलं दिलं गेलं पाहिजे, पण पोस्ट तर नाहीये. मला त्यांनी विचारलं की कुठचा विषय तुला शिकवायला आवडेल? इंग्लिश मीडियम होतं. बापरे, म्हटलं माझं सगळं मराठी मीडियममधून शिक्षण, मी काय इंग्लिश शिकवणार, फार फार तर काय मराठी शिकवेन. तर म्हणे मराठीसाठी तर आमच्या शिक्षिका आहेत. तर आता हिस्ट्री शिकवणारी बाई याच्यावर आहे, पण म्हणजे इंग्लिशमध्ये? हां, इंग्लिशमध्ये. पण ती आता सध्या 3 महिने रजेवर आहे. तर 3 महिन्यासाठी आम्हाला हिस्ट्रीसाठी एक शिक्षिका हवीच आहे. तर तुला शिकवता येईल का? तर म्हटलं हो येईल, म्हटलं मी शिकवेन. असं करून अर्धवट उत्तर दिलं आणि मग घरी जाऊन मी अभ्यास करायचे का प्रॉपर हिस्ट्रीचा, हां. 5वी-6वीच्या मुलांचा. आणि मग मी रोज त्यांना तो शिकवायचे आणि मग डान्स आणि त्यांचं नाटक वगैरे बसवणं. असं शिक्षिका सब्जेक्ट टीचर मला माहिती नाही कितपत झेपलं असतं, पण तरी सुद्धा मी इंग्लिश शिकवलं, हिस्ट्री शिकवलं, मराठी शिकवलं. जवळजवळ 1.5 वर्ष मी त्या पण हा शाळेत होते. कॉन्फिडन्स आहे ना, की आपल्याला येत नसलं येत तरी अभ्यास करून शिकवायचं. हां, हां. अगदी आता मुलाला होतच ना, पण त्याचं मराठी मीडियम होतं. मी अच्छा, इंग्लिश मुलगाही मराठी मीडियममध्ये मराठी- शिकलाय? तो गुरुकुल शाळेमध्ये शिकलाय. ओ. सकाळी 7ला ते रात्री 7ला 7, यायचं. हां. आणि ते शाळेतच सगळं स्विमिंग होतं, तबला होतं, पेटी होतं, अभ्यास, मौना अभ्यास म्हणून त्यांचा एक सुंदर विषय होता. त्यामुळे तो त्या शाळेत होता. त्यामुळे त्याला शिकवण्याची आवड होतीच, त्याचा अभ्यास मीच घ्यायचे. त्यामुळे आता काम तर पाहिजेच, मग सब्जेक्ट तर सब्जेक्ट. ओके, मग मी सब्जेक्ट टीचर म्हणून तिथे लागले आणि त्यांचं डान्स आणि नाटक वगैरे पण स्पर्धांना वगैरे बसवायचे. हां. असं तिथून झाली तर सुरुवात ही तिथून अभिनयाची. आणि शिक्षिकातच डान्स टीचर म्हटल्यावर हो. आधीपासून ते शिक्षिकेचं अंग होतच. अगदी. आणि ना तू गेल्या वर्षी नवरात्रीत आय गेस एक रील बनवली होतीस लल्लाटी भंडाऱ्या गाण्यावर. 2 वर्ष झाली. ती व्हायरल आहे रील. ती हो. अजून सुद्धा सजेशन मध्ये येते. आणि आणि लहान लहान काय मुलं नाचतात त्याच्यावर, मला पाठवतात खरंच, एकदा आणि व्हिडिओ. कमालीचा डान्स. हो. आणि तू शिक्षण घेतलेस व्यवस्थित डान्समध्ये, तुझं सगळं शिक्षण पूर्ण झालंय. पण असं होतं का ताई, की आपण अभिनयात इतके बिझी आहोत त्याच्यामुळे डान्स जरा एक स्टेप मागे राहिला? हो, खूप दुर्लक्ष झालं माझं नृत्याकडे. म्हणजे मला खूप वाटतं काहीतरी की पदर खोचावा, भरतनाट्यम पुन्हा एकदा सुरू करावं. पण आता गुडघे साथ देत नाहीत. असं वाटतं की आता जरा शांत बस असं म्हणून. तरी मी नाचत असते थोड्या थोड्या गोष्टींमध्ये, काही स्किट्समध्ये वगैरे. दुर्लक्ष तर झालंच आहे. माझ्यातली ती डान्सर थोडीशी मागे राहिली बिचारी. पण एक आहे, अभिनयाच्या माध्यमातून ती मध्ये मध्ये जपली सुद्धा जाते, नाही का. आता माझ्या अनेक अभिनयांमध्ये तू म्हणजे अनेक रोल्समध्ये तू बघत असशील तर कुठेतरी मुद्रा असतात. हा जो काही अभिनय आहे तो सगळा डान्समधूनच आलेला आहे. त्यामुळे डान्स जरी मागे पडला तरी त्यातला अभिनय जो आहे तो अजून मागे पडलेला नाही, तो आहे. अनेक कॅरेक्टर्स करताना सुद्धा मला डान्सची खूप मदत होते. म्हणजे आम्ही ज्यांच्याकडनं शिकलो, आमचे गुरूंकडनं, त्यांनी आम्हाला ना बॉडी लँग्वेज इतकी कमालीची शिकवली. वैभव आरेकर आणि आमच्या माला मिस वगैरे होत्या, त्यांच्याकडनं आम्ही म्हणजे कॅरेक्टर्स, बॉडी लँग्वेज, पाठमोरं उभं राहून सुद्धा कॅरेक्टर कळलं पाहिजे, इतकी ताकद तुमच्या बॉडी लँग्वेजमध्ये असली पाहिजे, हे त्यांच्याचकडनं आम्हाला आहे. आणि त्यावेळेस ते नृत्य नाटिका असायच्या ना, बॅले. तर त्या नृत्य नाटिकेमध्ये संवाद नसायचे, म्हणजे तुमची बॉडी लँग्वेजच महत्त्वाची ना. त्यामुळे त्या बॉडी लँग्वेजमधून विलन उभा करणं, बॉडी लँग्वेजमधून एखादं वेंधळं कॅरेक्टर उभं करणं, एखादं गरीब बिचारी बाई उभं करणं, हे सगळं आम्हाला त्यांनी खूप छान प्रकारे सांगितलं. अभिनय दर्पणमध्ये जे श्लोक होते त्या सगळ्या श्लोकांमधून आम्ही खूप अभ्यास केला ह्या अंग उपांग प्रत्यंगाचा. त्याच्यामुळे ह्या सगळ्यांचा फायदा मला अभिनयात निश्चित 100% होतो. त्याशिवाय ते कॅरेक्टर माझं उभंच राहत नाही.